सगळे लोक एवढं स्लो चाललेत बिकॉज रिस्की आहे फास्ट जाणं. बिकॉज खूप रात्री याच्यामधून प्रवास करणं. आता समजलं की लोक का बोलतात तामिनी घाट स्केरी आहे. हाय रोड थंडी खूप वाजते पण. माय गॉड द रोड. So good morning guys, welcome back to our YouTube channel. So once again संडे आहे आज. आपण राईडला चाललो आज आणि थांबनेलनी समजलं असेल की जागा कोणती आहे. सो यस, तामिनी घाट चाललो आहे आपण. सावळा घाट व्ह्यू पॉईंट बघायचा आहे बेसिकली. मला खूप दिवसापासून इच्छा होती की तो एक पॉईंट बघायचा आणि खूप प्लॅन करत होतो पण होत नव्हता. सो फायनली झाला आहे. सो विल गो. क्लायमेट आज थोडा क्लिअर वाटतो आहे. थोडा म्हणजे पाऊस तर नाही, ढग आहेत. बट लेट्स सी, मजा येईल. सो जास्त टाईम नाही वेस्ट करणार. डिरेक्टली बाईकवरती भेटतो तुम्हाला. बाईक पहिले घेतो, उचलतो अँड विल लीव देन. बाय बाय. सो गाईज आपण निघालो आहे. नाव वी आर ॲट पाम बीच रोड. सो माईकचा सीन आहे फक्त. माईक नाही घेतला आपण अजून पण. तो पण फिक्स करू आपण लवकरात लवकर. प्रॉब्लेम विल फिक्स इट. सो या थोड्या वेळानंतर भेटतो. बाय बाय. गाईज JNPT रोडला लागलो आपण. हिअर इट इज पनवेल JNPT. हवा खूप जास्त आहे आज. तो मला नाही माहिती किती वॉइस येईल माझा. बट इन बिटवीन मी ट्राय करेन चालू करायला. पण पाऊस नसेल तेव्हा मोस्ट प्रॉब्ली मी चालू करेन. आणि हा रोड तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हा रोड मी नाही दाखवणार. तो मेन जो पुढचा रोड आहे तो रोड दाखवेन. फॉर नाव बाय बाय. We are in Lonavala. सो आपण खोपोलीमधून पण जाऊ शकलो असतो. बट लोणावळ्याचा व्ह्यू बघायचा होता, व्ह्यू एन्जॉय करायचा होता म्हणून आपण लोणावळ्यावरून आलो आहे. ऑरेल्स आपण खोपोलीमधून पण रस्ता आहे. खोपोलीवाला रूट नाही सिलेक्ट केला आपण. पण आपण लोणावळ्याने चाललो आहे. थोडं लोणावळा पण एन्जॉय करू, मजा येईल.
and the bike we have is full power, classic 350. घाटामध्ये फुल अशी स्मूथ करतो, एकदम स्मूथ. गाईज लोणावळा व्ह्यू पॉइंट खूप जास्त फॉग आहे, पण हलका खोपोली दिसतोय. एकदम हलका दिसतोय, डोळ्यांनी तर दिसतोय, कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की नाही माहिती नाही, बट फॉग एक नंबर कडक. थंडी पण वाजते थोडी. सो थोडं पुढे जाऊया. आफ्रिका 12, ओ माय गॉड. सो थोडं पुढे जाऊ, देन आपण मग रिटर्न फिरू. मे बी थोडं काहीतरी खाऊ या वस्ती, आणि मग आपण रिटर्न फिरू, बिकॉज आपल्याला अजून बरंच ट्रॅव्हल करायचं आहे. यप, दॅट इज द खोपोली ओव्हर देअर. आणि तो घाट, खालती घाट दिसतोय पूर्ण. सो 2-3 दिवसापूर्वी इथून घाटातून आपण गेलो होतो 4-व्हीलर घेऊन. आज संडेला परत बाईक घेऊन रिटर्न. यप, सो लेट्स गो. आज संडे आहे, बट बायकर्स खूप कमी आहेत. ओ Z900, ओ माय गॉड, देयर इज अ Z900. ओ ओ ओ, so this is bikers paradise. So एक Z900 दिसली आपल्याला. R15, here it is the Z900 GT. Oh, the bikes are so good. So now let's make a U-turn. Let's make a U-turn. Guys, Lonavala, what a view. Oh my god. माईकची कमी आहे. एक माईक घेतला ना गाईज, जाम भारी मोठं ब्लॉगिंग होईल, पण माईक घ्यायचा आहे. जस्ट वेट आय गेट अ गुड माईक. व्यू इज टू गुड. सो मी असे शॉर्ट पोर्शन्स घेतो आहे, बिकॉज माईकचा प्रॉब्लेम आहे आणि पाऊस येतो ना, तर ऑडिओ मला नाही माहिती ह्या रेनप्रूफ ह्याच्यामध्ये कसा ऑडिओ येतो आहे. सो जेव्हा पाऊस नसेल तेव्हा मी रेकॉर्ड करेन. सो आता थोडा ब्रेकफास्ट केला आहे लोणावळ्यामध्ये. नाव विल मूव. चंपू दिसतोय. नाव विल मूव. बाईकवरती भेटतो थोड्या वेळात, जर पाऊस नसेल तर. बाय बाय. काही आता आपण खंडाळ्यामध्ये. हा ओल्ड खंडाळा रोड आहे आणि व्ह्यू. बेसिकली मला आज मोटो ब्लॉग करायचा आहे, मला ब्लॉगिंग करायची आहे, बट पावसामुळे ब्लॉगिंग नाही करता येते. बिकॉज अँगल एक तर आय डोंट नो काय अँगल येतो आहे. फर्स्ट थिंग फर्स्ट. सेकंड थिंग की व्हॉइस, विंड खूप जास्त आहे आणि पाऊस पण खूप जास्त आहे. बट दिस इज समथिंग वर्थ सीइंग, द डॅम. येप, तो मी तुम्हाला डॅम दाखवतो.
पब्लिक इथे आली आहे फुल. बायकर्स आले आहेत, सगळे आले आहेत. डॅम. तर आजचा ट्रिप असा सीन आहे की आपल्याला ट्रॅव्हल खूप करायचं आहे आणि असे स्पॉट्स खूप आहेत, पण टाईम कमी आपल्याकडे आज. पुढे वॉटरफॉल्स आहे तिकडे. ओ बीइंग इन नेचर, वाव. हा 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 हा, गुड इट इज, वाव. सो गाईज, ज्याला माझ्यासोबत नेक्स्ट ट्रिपमध्ये यायचं आहे कमेंट्स करा. ग्रुप राईड करू. नेक्स्ट राईड विल बी ग्रुप राईड. विल गो ऑन अ ग्रुप राईड. मजा येईल. सो लेट्स गो. पुढे गेल्यावर भेटतो, बिकॉज पावसामुळे स्क्रीनवरती खूप पाणी येत आहे. सी यू इन अ बिट. सो गाईज, आपण तामिनी घाटमध्ये आलो आहे, बट पाऊस ज्या लेवलचा पाऊस आहे काय शूट करायलाच नाही वाटत आहे. एवढं भारी इकडे सगळे व्ह्यूज आहेत, पण पावसामुळे नाही शूट करायला वाटत आहे. Let's have a look over there. So guys, everything सगळं एकदम सिनिक वाटतं, असं मूवीवाला सीन वाटतोय. पण थंडी खूप जास्त आहे, थंडी वाजतीये. हा 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 हा, थंडी वाजते, थंडी वाजते. हो, हवा खूप जास्त आहे गाईस, खूप जास्त हवा आहे. क्लायमेट, माय गॉड. असं वाटतं पूर्ण रूट कॅप्चर करावा, बट ना पावसामुळे होणार नाही तो. पूर्ण रूट कॅप्चर करता नाही येणार आहे गाईस. खूप जोरात पाऊस आहे. हवा बघा, ओ ओ ओ ओ, बाईक चालती आहे पूर्ण. जो आंबे व्हॅली आहे ही, 14 किलोमीटर लांब आहे आंबे व्हॅली अजून. इथून पाऊस लागतोय पूर्ण. तो काही थोड्या वेळानंतर परत चालू करतो, बिकॉज मला नाही माहिती काय दिसतंय काय नाही दिसत आहे. हवेमुळे आवाज येतोय नाही येतोय. काही फॉग एवढा आहे ना, समोरचं दिसून नाही येते. कॅमेऱ्यामध्ये काय दिसतंय काय नाही आय डोंट नो, पण गाड्या समोरच्या खूप कमी दिसत आहेत. जस्ट लुक ॲट दिस. खूप जास्त फॉग आहे, खूप जास्त फॉग आहे, भयंकर फॉग आहे. हे बघा इकडे काहीच नाही दिसत आहे. वाव. ओ हो, रोडच नाही दिसत आहे. रोड नाही दिसत आहे. कुठे आहे रोड? रोड कुठे आहे भाई? जस्ट थिंक अबाउट इट. या रोडवरती भाई दिसत नाही. नको थांबू असा डोगू. सो थिंक अबाउट इट. रात्री या रोडवरती ट्रॅव्हल करायला काय दिसणार आहे? दिवसाचं जर काय दिसत नाही तर. ओ दॅट वुड बी वे टू बॅड. ओ हो, समोरच्या गाड्यात नाही दिसत आहे काही. लेन्स क्लीन करतो लेन्स. ओ हो माय गॉड. कुठे रोड कुठे? ओ फर्स्ट टाइम एवढा फॉग बघतोय मी. फर्स्ट टाइम इन माय लाईफ हा जो फॉग आहे, हा जो फॉग आहे. ओ काहीच नाही दिसत आहे. मार्शलला पण काहीच फॉग होता, पण एवढा फॉग नव्हता.
माय गॉड, फॉगने सगळं कव्हर केलंय, काहीच नाही दिसत आहे काही. आंबेघाटला आता आपण, आंबेघाट. हो, सगळे लोक एवढं स्लो चाललेत बिकॉज रिस्की आहे फास्ट जाणं, बिकॉज खूप कमी विजिबिलिटी आहे. सो हे आंबेघाट आहे आय थिंक आता. यस, दिस इज आंबेघाट. सो आपल्याला आंबेघाटला नाही थांबायचं आहे. ओ रोड्स आर, हो. ओ भाई साहब, रात्री याच्यामधून प्रवास करणं, आता समजलं की लोक का बोलतात तामिनी घाट स्केरी आहे. इट इज स्केरी. जर असं रोड असेल, असे कंडिशनमध्ये रोड असेल, माय गॉड. ओ ड्रीम. इट फील्स लाईक अ ड्रीम गाईज, इट फील्स लाईक अ ड्रीम. गाड्या पण बंद पडत आहेत पावसामुळे. ओ हो. Oh my god. गाईज, पोस्ट मान्सून इकडे येणार आपण. थोडा पाऊस कमी होऊ द्या. इकडची अजून एक राईड होणार आहे, ती पण ग्रुप राईड होणार फॉर शुअर. साई येणार आहे. साई, तू येणार आहेस इकडे, आपण येणार आहे भाई इकडे. दिस इज हेवन भाई. हो. माय गॉड. माझ्या घरचे मला शिव्या घालतील, बोलतील तू अशा रोडवरती जातो कशाला रे फिरायला. हे हो शेट. काहीच नाही दिसत आहे. समोरून गाडी येते, समोर गाडी चालली आपल्या, पण ती दिसून नाही येते. आता दिसेल, जवळ गेल्यावर दिसेल. हे बघा. ओ भाई, वाव. सो थोडं पहिले जेव्हा खालती होतो आपण डॅमजवळ, तेव्हा गुगल आंटीने आम्हाला वॉर्निंग दिलेली की देर इज अ लो विजिबिलिटी. तर आम्ही विचार केला लो विजिबिलिटी म्हणजे थोडंफार धुका असेल. जेव्हा वरती पोहोचलं तेव्हा कळलं खरंच लो विजिबिलिटी आहे इकडे. आणि काय हवा एवढी आहे की बुलेट हलतीये, बुलेटसारखी बाईक हवेली हलतीये. थिंक अबाउट इट की कशी हवा आहे. ओ तो गाईज, बस करतो आता, थोडं बंद करून रोडवरती फोकस करतो. जो आपला सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट आहे ना, तो आल्यावरती मला तुम्हाला मेन व्ह्यू दाखवायचा आहे तिकडचा, पण फॉगमध्ये तो दिसणार नाही. सो या, सी यू देअर डायरेक्टली गाईज, सी यू देअर. जर मध्ये काय असं वाटलं काही प्लेस दिसली तर मग मी चालू करेन. ऑर एल्स हे असंच असणार आहे फॉग, याच्यामध्ये मला काही दिसणार पण नाही. सो मग मी जास्त ब्लॉग नाही करणार याच्यामध्ये. सो बाय बाय गाईज. हाय रोड. थंडी खूप वाजते पण. माय गॉड, द रोड्स. गाईज रोड खूप ठीक आहेत, खूप भारी आहे बघा. खूप पॅच आहेत असे जिथे पूर्ण वरतून झाडाने कव्हर आहे सगळं रोड. वाव. गाईज जर बाईक घेऊन फिरायचं असेल ना तर हा रूट मस्त आहे, मस्त. जर कोणाला बाईकवरतून फिरायचं एक भारी रूट पाहिजे फिरायला, राईड करायला गाईज. थोडं मध्ये पॅच आहे रस्त्याचा खराब, बट बाकी सगळा जो व्ह्यू आहे तो खूप वर्थिट आहे, तो पॅच काहीच नाही वाटत त्यासमोर. वे टू गुड. आता आहे बघा, परत एकदा पॅच येईल तो. आता इथे पूर्ण ओपन आहे, आता परत झाडं येतील.
हियर इट इज. ओ भाई साहब, वाव. वाव 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 वाव. ट्राय केलेला तरी पण मी, बट नाही झालं. बट जो व्ह्यूसाठी आलो होतो तो व्ह्यू नक्की दाखवतो तुम्हाला. हॅव अ लुक. काहीच हा फॉग आणि हा क्लायमेट. लेट मी झूम इन. चेक दिस फॉग. हा जो फॉग आहे ना, हा ट्रॅव्हल करतो पूर्ण. आणि वॉटरफॉल्स. हो माय गॉड. फॉग हलताना दाखवतो मी तुम्हाला. मे बी एखादे टाईमलॅप्स पण लावतो मी इथे. टाईमलॅप्स लावायला ट्राय कर. तो फॉग बघा खालतून कसा वरती येतोय. सो गाईज, वरती पोचलो इथे स्टेला मीन्स जिथे घर आहेत. सो चलो बाय बाय. सो सगळे लोक भेटलेले. तो बेसिकली कोणाच्या ब्लॉगमध्ये बघितलं नव्हतं की त्या पॉईंटसाठी ट्रेक आहे. जो खूप भारी ट्रेक आहे आणि 30-45 मिनिट्सचा ट्रेक येतो. सो मजा आली, एन्जॉय केलं. तर खूप थकलो आहे आणि क्लायमेट मी दाखवतो. पूर्ण फॉग आहे हा आणि पाऊस पण आहे. सो शूट करायला जास्त काय भेटणार नाही. इन केस जर काय भेटलं, आणि आता अंधार पण होईल, सो इन केस जर काय भेटलं तर मग मी शूट करेन. ऑर एल्स मी इथे व्लॉग एंड करतो. सो यप, सी यू इन अ नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. टिल देन, राईड हार्ड, राईड सेफ.